सरकारी रुग्णालयातील प्रसूती खरोखरच सुरक्षित आहे का? ही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अमरावतीच्या रुग्णालयात जे घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. अंदाजे पहाटे 3:30ची वेळ. अमरावतीच्या डफरीन जिल्हा स्त्री रुग्णालयात NICU मध्ये अचानक व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला. 39 कोवळी बाळं आगीच्या आणि धुराच्या विळख्यात अडकली गेली. परिचारिका म्हणजे साक्षात देवदूत हे ललिता काजदेकर आणि सुरेखा धनविजय या 2 रणरागिणींनी सिद्ध केलं. स्वतःचे हात भाजत असतानाही त्यांनी जीव धोक्यात घालून 36 चिमुकल्यांना बाहेर काढलं आणि ऑक्सिजन प्लांट बंद करून मोठा अनर्थ टाळला. पण दुर्दैवानं या भीषण आगीत 3 निष्पाप चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. आता तुम्हाला वाटेल ही अचानक घडलेली दुर्घटना आहे, तर नाही. 25 सप्टेंबर 2022 रोजी याच डफरीन रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत असाच व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. आणि सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे तेव्हाही आणि आताही हे स्फोट झालेले व्हेंटिलेटर एका शिल्लर कंपनीचे होते. म्हणजे प्रशासनाला आधीच वॉर्निंग मिळाली होती, तरीही हे लोक झोपलेले होते का? ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी त्याच कंपनीची मशीन्स पुन्हा का वापरली गेली? आता 3 निष्पाप जीव गेल्यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब जागे झालेत. म्हणे आता रुग्णालयांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात आणि व्हेंटिलेटर खरेदीसाठी नवीन तज्ञांची समिती आणि SOP तयार करणार आहेत. अरे पण हे शहाणपण 3 कोवळे जीव जाण्याआधी का नाही सुचलं? जेव्हा 2022 मध्ये स्फोट झाला होता तेव्हाचे ऑडिट का नाही केलं? की भ्रष्टाचाराच्या कमिशनसाठी आणि टेंडरसाठी एकाच कंपनीची मशीन्स रुग्णालयाच्या माथी मारली जातात. सामान्य माणसाची लेकरं काय प्रयोगासाठी आणि मरण यातना भोगण्यासाठी सरकारी रुग्णालयात येतात का? जोपर्यंत कुणाचा बळी जात नाही तोपर्यंत निर्ढावलेल्या सरकारला आणि कोडग्या प्रशासनाला जाग का येत नाही? आज त्या 2 परिचारिका ताईंनी देवदूत बनून 36 घरचे चिराग विझवण्यापासून वाचवले. त्यांच्या या शौर्याला सलाम. पण प्रशासनाच्या या भोंगळ आणि जीवघेण्या कारभारावर तुमचा संताप काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या 3 कोवळ्या जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झोपलेल्या सिस्टमचे वाभाडे काढण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.